नवा केरल बस, जिसका इस्तेमाल केरल सरकार की कैबिनेट की तरफ से अपने नवा केरल सदा के लिए किया गया था, लेकिन अब इसे लग्जरी अंतर राज्य बस सेवा के रूप में इस्तेमाल में लाया जाएगा। केएसआरटीसी 5 मई से कोझिकोड बेंगलुरु मार्ग पर सेवा शुरू करेगा। बस को गरुड़ प्रीमियम का नाम दिया गया है। एयर कंडीशन बस में 25 पुश बैक सीटें हैं। साथ ही एक हाइड्रोलिक लिफ्ट भी है, जो दिव्यांगों और सीनियर सिटीजन को आसानी से बस में चढ़ने में मदद करेगी। इसके अलावा बस में शौचालय, वॉश बेसिन के साथ ही कई दूसरी आधुनिक सुविधाएं भी मौजूद हैं। പിന്നെ ആധുനിക സജ്ജീകരണത്തോടുള്ള വണ്ടിയാണ്. വണ്ടി തച്ചാൽ പിന്നെ വണ്ടി എന്ന് പറഞ്ഞാൽ സൂപ്പർ വണ്ടിയാണ്. യാത്രയ്ക്കും എല്ലാവർക്കും. പിന്നെ ലിഫ്റ്റ് ഡോറായതുകൊണ്ട് ഒരു കാൽ സ്വാധീനം ഇല്ലാത്തവർക്ക് ആർക്ക് വേണമെങ്കിലും കയറി ഇറങ്ങാനുള്ള സജ്ജീകരണങ്ങളുണ്ട്. എല്ലാത്തിനും നല്ല വണ്ടിയാണ്. നല്ല പ്രതീക്ഷയാണ്. നല്ല പ്രതീക്ഷ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇതൊക്കെ മനുഷ്യർക്ക് കിട്ടുന്ന ഒരു ഭാഗ്യമാണ്. ഈ വണ്ടിയിലൊക്കെ യാത്ര ചെയ്യാൻ വേണ്ടി കിട്ടുന്നത് ഭാഗ്യമാണ്. എന്നാൽ വലിയ റേറ്റല്ല എന്നൊക്കെയാണ് അറിയുന്നത്. गरुड़ बस कोझिकोड से बेंगलुरु तक चलेगी, जो कि कलपेट्टा, सुल्तान बाथरी, गुंडलुपेट, मैसूरू और मांड्या में रुकेगी। ये बस सेवा सुबह 4 बजे से कोझिकोड से शुरू होगी और बेंगलुरु सुबह 11:35 पर पहुंचेगी। तो वहीं बेंगलुरु से इस बस की वापसी दोपहर 2:30 बजे होगी, जो रात 10:05 पे कोझिकोड पहुंचेगी।